नगर कल्याण महामार्गावर जुन्नर तालुक्यातील राजुरीजवळ एसटी बस व कार यांच्यात समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झालाय। या अपघातामध्ये इको कारमधील एका महिलेचा जागीच मृत्यू झाला असून 4 जण गंभीर जखमी झाले आहेत। ही घटना सोमवार दिनांक 11 रोजी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास घडली आहे। गुलशन शकील चौगुले वय 48 राहणार राजुरी असे अपघातात मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे। अपघात इतका भयानक होता की कारचा चक्काचूर झाला। यामध्ये कारमधील महिलेचा मृत्यू झाला तर लहान मुलगा व चालक यासह 2 मुली असे 4 जण गंभीर जखमी झालेत। त्यांना उपचारासाठी आळेफाटा येथे हलवण्यात आले आहे। बस चालकाने प्रसंगावधान राखून बस रस्त्याच्या कडेला घेतली। बसमध्ये 20 ते 25 प्रवासी होते। बसमधील प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली आहे। या घटनेची माहिती समजताच आळेफाटा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। पाहुयात आमचे विभागीय संपादक रामदास सांगळे यांनी घेतलेली अपघाताची अधिक माहिती। कधी झाला अपघात? रात्री 9:15 वाजता तो अपघात झाला। ओव्हरटेक करताना माझ्याला जो अपघात झालेला आहे, नॅनो आपले इको गाडी होती आणि एसटी होती। इको गाडीमध्ये एक महिला, 2 लहान छोट्या पोरी 3-4 वर्षाच्या आणि 2 पुरुष होते। त्यातली महिला ही जागेवरच गेली आणि ते पोरी आणि 3 लोक बाकीची वाचली। एसटी कोणत्या बाजूला जात होती? एसटी पारनेर मुंबई होती। पारनेरवरून मुंबईला चालली होती आणि इको गाडी आपली राजुरी गावातलीच होती। 100 मीटरवरच त्यांचं घर होतं, ते घरीच चालले होते। तेवढाच हा अपघात त्यांचा झालेला आहे। अपघात झाल्यानंतर काय म्हणजे जखमींना कुठं दवाखान्यात? जखमींना ते छोट्या लहान पोरींना त्यांना गावारे हॉस्पिटलमध्ये नेलंय आणि जे 2 पुरुष होते त्यांना कोटकरचे हॉस्पिटल आहे, त्या हॉस्पिटल। एसटी मधल्या कुणाला काय लागले? त्यांना मोका मार वगैरे थोडासा तेवढं, बाकी काय। एसटी मध्ये किती प्रवासी होते अंदाजे? काय एसटी मध्ये 15-20 प्रवासी होते। गाडीच्या इको गाडीच्या चालकाला वगैरे काय चालकाला तर पायाला खाली, बाकी काय तो बोलत होता, बाहेर काढलं तेव्हा काय अपघात पायाला काय लागलं असेल तर बाकी काय नाही। महिला जागेवर गेली तेवढंच। लोकांना हेच आव्हान आहे, पावसाळा आहे, फॅमिली जागेवर पोचायचे। फास्ट गेला तरी तिथेच जाणार आहे, हळू गेला तरी तिथेच जाणार आहे। तर आपले जीवाची काळजी करून जेवढं व्यवस्थित हळूवार गाडी चालून जाते तेवढंच जावं, कारण की शेवटी आपण दुसऱ्यांची काळजी घ्यायची आणि आपण आपली काळजी घ्यायची, दुसरे आपली काळजी घ्यायला। गाडी चालवताना पावसाळ्यात थोडी स्वतःची काळजी घ्यायची।